कारण दोघांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे गजरासाठी. 10 ते 15 मिनिटात गजर टाकतो आणि वॉली सुद्धा गोरख कल्याणामध्ये आणि गोरख कल्याणामध्ये वॉली सुद्धा अतिशय सुंदर रूपवलं. आणि माझं तरी वैयक्तिक असं मत आहे, म्हणजे मी राग ओळखला म्हणजे मोठा पंडित आहे असं नाही, पण प्रत्येक पंडित बोलतोय असं असलं पाहिजे की समोर ज्याने कुठला राग गायला तर सुरुवात बुवाने सोहनी केली, बुवाने देश गायला, सोहनी गायला, त्यानंतर बुवाने गोरख कल्याण गायला. एवढं आपल्याकडे जेव्हा असेल ना तेव्हा खरं वैद्य बुवा आहे. नाही तर हल्ली काय सांगू तुम्हाला, तर तुम्ही स्वतः बघता, आम्ही सांगायची गरजच नाही, युट्यूबवर तुम्ही स्वतः बघताय. अशी आपल्याला माहिती ना बुवानी सुद्धा रे रे सारी सारे सारे रे मर मदनी रमरे रे मर मदनी रमरे. और जब वो सेम टू सेम होतो वैकुंठ पंढरी भीवरे जपी प्रत्यक्ष श्री हरी देवा. त्याच्यात मला झलक तुम्हाला दिली त्या याच्यामध्ये आणि खरोखर सुंदर मांडले. आणि बरोबर सांगतो तुम्हाला देखील खूप लाख लाख धन्यवाद देतो, कारण तुम्ही सुद्धा आमची रिस्पेक्ट ठेवून आज ऐकताय आम्हाला. नाहीतर एवढी रिस्पेक्ट आम्हाला आज कळेल उत्तरपैकीने सुरुवात फक्त केली हे बुवा बेटा, म्हणजे आम्ही इतक्या वर्षाची मेहनत आपली पाण्यात गेली. हे बुवा झाला म्हणजे हे बुवा पेटव घातलं, म्हणजे आम्ही एवढे सगळे कष्ट करून आमची किंमत ठेवली हे बुवा, म्हणजे आमचा मान निघून काय नाही. पण आज एका जोरदार टाळ्या तुमच्यासाठी वाजा. आणि आमच्यापेक्षा श्रेष्ठ आज तुम्ही आहात, कारण नवरीला भक्ती म्हणजे नवरी भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी गाण्याला सुरुवात करूया. पिलू 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 गाणार राम कृष्ण हरी नाम गाव भजन मुखाने. राम कृष्ण हरी या मंत्रामध्ये आमचं भजन आहे आणि तोच मंत्र घेऊन आम्ही पुढे चालणार आहोत. म्हणून म्हणतो राम कृष्ण हरी नाम गाव भजन मुखाने. नाम विना करो भाई, नाम विना करो भाई, नाम विना करो भाई, संगी बुलाए. नाम विना करो भाई, संगी बुलाए. नाम विना करो भाई, संगी बुलाए. राम कृष्ण हरि नाम गाओ भजन मुखाने, भजन मुखाने. राम कृष्ण हरि नाम गाओ भजन मुखाने. नाम विना करो भाई, संगी बुलाए. नाम विना करो भाई, संगी बुलाए. नाम विना करो भाई, संगी बुलाए. हे कलयुगी श्री राम जन्माले, हे कलयुगी श्री राम जन्माले, हे कलयुगी श्री राम जन्माले, हे कलयुगी श्री राम जन्माले. मानवाचा हल्य कृष्ण मिळे, मानवाचा हल्य कृष्ण मिळे, मानवाचा हल्य कृष्ण मिळे, मानवाचा हल्य कृष्ण मिळे. त्यायुग सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. त्रेतायुगात श्रीराम आणि द्वापारयुगात पांडवांना सहाय्य कोणी केलं तर श्रीकृष्णाने. म्हणून म्हणतो पहिल्या पिढीने बोलूया बोलून डोळ्यात द्यायचं. भीष्म प्राचन शिव शंभूनी केले, भीष्म प्राचन शिव शंभूनी केले, भीष्म प्राचन शिव शंभूनी केले, भीष्म प्राचन शिव शंभूनी केले. कंठी घेऊन निळकंठ झाले, कंठी घेऊन निळकंठ झाले, कंठी घेऊन निळकंठ झाले, कंठी घेऊन निळकंठ झाले. रक्षण करण्या धरतीचे भेटलो नाही. समुद्र मंथनातून निघालेलं विष पृथ्वीवर टाकलं तर पृथ्वी जळून भस्मसात होणार. म्हणून शिवशंभूने आपल्या ओंजळीतून आपल्या कंठात धारण केलं, म्हणून त्याला नाव काय पडलं नीळकंठ. आणि त्याच्या अंगाची आग झाली, विष प्यायल्यानंतर अंगाची आग झाली.
शीतल चंद्र मस्तकी आणला तरी थंडना झाली, मस्तकी गंगा आणली तरी थंडना झाली. शेवटी त्याच्या मस्तकावर बेलपत्र व्हायला आली आणि मुखात रामनामाचा जप. आता रामनाम म्हणजे काय? ज्यावेळी प्रभू रामचंद्र नव्हते, रामनाम म्हणजे आपल्या आत्मारामाचं त्यांनी चिंतन केलं आणि तेव्हा त्यांच्या अंगाचा दाह, अंगाची आग कमी झाली. म्हणून म्हणतो बघा हरिनामाची ताकद आहे. त्यांचे वडील आणि आई एकत्र आणि एक दिवस असा आला की ते रोज त्यांच्या इकडे विठ्ठलाचं मंदिर होतं आणि विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचे नामदेव महाराजांचे वडील. एक दिवस अशी वेळ आली की वडील कामानिमित्त बाहेर गेले आणि नामदेवाला नैवेद्य दाखवायची वेळ आली. आता छोटासा एवढाचा मोठा मुलाचा मुलगा सुद्धा घरात आला. बरोबर एकदा जोरदार टाळ्या. मुलाच्या मुलासाठी सुद्धा मुलासाठी कारण हे संस्कार आतापासून आपण दिले तरच होणार. तो एवढासा नामदेव विठ्ठलाला सांगतोय दगडाच्या मूर्तीला, विठ्ठला भगवंता नैवेद्य भक्षण करा. आता मला सांगा की दगडाची मूर्ती नैवेद्य भक्षण करणार त्याची, परंतु तो नामदेव त्याला काही कळेना. तो म्हणतो अरे रोज माझे बाबा तुला नैवेद्य देतात तेव्हा तू खातोस आणि आज मी आलोय म्हणून तू खात नाहीस काय? जर तू माझ्या हातचा हा नैवेद्य खाल्ला नाही तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपटून मी स्वतःला संपवून टाकेन. एवढं म्हटल्याबरोबर त्या पांडुरंगाची करुणा मागली, त्या दगडी मूर्तीला दिवंगली आणि त्याच्यातून साक्षात पांडुरंगाने दर्शन दिलं. यांनी पांडुरंगाने दर्शन दिल्यानंतर त्या नैवेद्याचे 3 भाग केले. एक स्वतः विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक त्या नामदेवाने खाल्ला. आता नैवेद्य दाखवून हा नामदेव आईच्या घरात जातो, आपल्या आईकडे रिकामं ताट देतोय. तेव्हा ती आई म्हणते अरे ह्याच्यात जो नैवेद्य होता तो कुठे आहे? तेव्हा तो बोलतोय ना नैवेद्य त्या विठ्ठलाने खाल्ला. असं म्हटल्यानंतर त्याच्या आईने त्याला इतकं मारलं दुसऱ्या दिवशी बाबा आल्यानंतर सुद्धा सांगितलं हो हा तुमचा छोटासा नामदेव आपल्याशी खोटं बोलतोय. स्वतःहून त्याने हा नैवेद्य खाल्ला आणि सांगते भगवंताने दगडी मूर्ती नैवेद्य खाणार कशी? तेव्हा त्या वडिलांनी देखील आता याची परीक्षा घ्यायची कशी? तेव्हा त्या वडिलांनी काय केलं? त्या दिवशी पण त्याच्या हातात नैवेद्याचं ताट त्याने सांगितलं आज मला बघायचं आहे की तुझा हा विठ्ठल नैवेद्य खातो कसा. इतक्या वर्षी त्यांनी केलेली विठ्ठलाची पूजा आणि ह्या छोट्याशा नामदेवाची पूजा. हातात ताट घेतलं, ताट दिलं त्या नामदेवाच्या आणि स्वतः मात्र त्या खांबाच्या आड राहून दोघं बघताय. हा नेहमीप्रमाणे नामदेव छोटासा गेला, ताट ठेवलं, पाणी सोडलं आणि म्हणतोय भगवंता परमेश्वरा नैवेद्य भक्षण करा. भगवंत येणार कसा? दगडाची मूर्ती. परंतु काय सांगितलं रे मी आज खोटा ठरलोय. आज जर तू आला नाहीस ना तर मी आज तुझा हा भक्त खोटा ठरणार नाही. आज जर तू आलाच नाही तर तुझ्या पायावरती माझं डोकं आपलं मी स्वतःला संपवेल. असं सांगितल्याबरोबर मूर्ती उभं केली. त्याच्यातून विठ्ठल रुक्मिणीने दर्शन दिलं. परत एकदा नैवेद्याचे 3 भाग केले. स्वतः एक विठ्ठलाने खाल्ला, एक रुक्मिणीने खाल्ला आणि एक नामदेवाने खाल्ला. आणि हे सगळं त्याच्या आई वडील थांबा आणून बघत होते. ते बघितल्यानंतर त्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू आले. त्यांना राहवलं नाही. जवळ आले, विठ्ठलाचे पाय धरले. विठ्ठलाचे पाय धरण्यापूर्वी त्यांनी त्या आपल्या मुलाचे पाय धरले. का? आणि त्या मुलाला काय सांगितलं रे गेली कित्येक वर्ष आम्ही त्या भगवंताची पूजा करतोय पण आज जे आमच्या हातून घडलेलं आहे ते आज तू आम्हाला करून दाखवलं. एवढी या भक्तीमध्ये आपल्याला म्हणून सांगतोय की हरिनाम आम्ही साधी गोष्ट नाही आहे. व नेहमी सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुत पुण्य केले तेव्हा या विठ्ठलाची कृपा केली. उगाच नाही
हे भजन पूजन कीर्तन आमच्या मुखातून काय नाही, परमेश्वर करून घेतोय, आम्ही फक्त निमित्त आहे. बाकी पैसे देत आहे म्हणून काय मोठा विषय नाही, पण आज चांगल्या देखील गो आपल्याला पैसे मिळतात याचा मला वाटतं आमच्या कोकणाचा अभिमान वाटतोय. तर जोरदार आहे म्हणून म्हणतो बघा, संतांच्या मुक्ती नाम विठुते, संतांच्या मुक्ती नाम विठुते, संतांच्या मुक्ती नाम विठुते. आपल्याला भावे हे प्रेम भक्ताचे, आपल्याला भावे हे प्रेम भक्ताचे, आपल्याला भावे हे प्रेम भक्ताचे. शरणी सार्थक झाले जन्माचे, शरणी सार्थक झाले जन्माचे, शरणी सार्थक झाले जन्माचे, शरणी सार्थक झाले जन्माचे. कलीन होती नाम घेती वासे, कलीन होती नाम घेती वासे, कलीन होती नाम घेती वासे, कलीन होती नाम घेती वासे. सर्वश्रेष्ठ संत देवी सांगती देव मुखाने, सर्वश्रेष्ठ संत देवी सांगती देव मुखाने. नामविना नर गोपाळ सांगी पुराणे, नामविना नर गोपाळ सांगी पुराणे, नामविना नर गोपाळ सांगी पुराणे. संतवाचा पंचरत्न जपिती, संतवाचा पंचरत्न जपिती, संतवाचा पंचरत्न जपिती. शिष्य धरून दिली बता महाटी, शिष्य धरून दिली बता महाटी, शिष्य धरून दिली बता महाटी, शिष्य धरून दिली बता महाटी. संतांचा वारसा पंचरत्न चालवताना हा नाट्य पंचरत्नांचे अनेक शिष्य आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात आहेत आणि त्यांची पताका त्याने दिलेला वारसा कुठेतरी आम्ही चालवण्याचा प्रयत्न आज करतो. म्हणून म्हणतो बघा, जगम पांचाळ पाटीवर, जगम पांचाळ पाटीवर गाती, जगम पांचाळ पाटीवर गाती, जगम पांचाळ पाटीवर गाती, जगम पांचाळ पाटीवर गाती. भजन गाऊन अभिमानी, भजन गाऊन अभिमानी ना होई, भजन गाऊन अभिमानी ना होई, भजन गाऊन अभिमानी ना होई. इतके वर्ष तरी भजन केलं पण कधी या भजनात त्याने अभिमान आणला नाही. म्हणून काय म्हणतो की जगम पांचाळ पाटी, जगम पांचाळ पाटीवर बगाती, जगम पांचाळ पाटीवर बगाती, जगम पांचाळ पाटीवर बगाती. भजन गाऊन अभिमानी ना होई, भजन गाऊन अभिमानी ना होई, भजन गाऊन अभिमानी ना होई, भजन गाऊन अभिमानी ना होई. संतोष लीन दयाला चरणी भक्ती भावाने, संतोष लीन दयाला चरणी भक्ती भावाने. नामविना नर गोपाळ सांगी पुराणे, नामविना नर गोपाळ सांगी पुराणे, नामविना नर गोपाळ सांगी पुराणे. रामकृष्ण हरी राम गाव भजनी मुखाने, रामकृष्ण हरी राम गाव भजनी मुखाने. नामविना नर गोपाळ, नामविना नर गोपाळ, नामविना नर गोपाळ सांगी पुराणे, नामविना नर गोपाळ धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विठ्ठले रमाई, विठोबा रमाई सावळे, विठ्ठले रमाई, विठोबा रमाई सावळे.
Thank you.